नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9 काय खास बातमीने सुरुवात करूया। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रकाशित झालेल्या संपादकीयाने मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील 29 नगरपालिकांच्या निवडणूक निकालांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। भाजपने हेराफेरी, भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर करून या निवडणुका जिंकल्याचा आरोप या संपादकीयात करण्यात आला आहे। सामनाने याला महाराष्ट्र आणि मराठी जनतेसाठी इशारा म्हटले आहे। सामना लिहितो की मुंबईसह 26 नगरपालिकांमध्ये भाजपची लाट पसरली आणि त्या लाटेवर स्वार होऊन दुसरे कोणीतरी त्यात उडी मारली। सामना लिहितो की विचार न करणे ही गुरुकिल्ली आहे आणि आता कोणत्याही निवडणुकीला काही अर्थ नाही। अराजकता आणि अराजकतेच्या दरम्यान निकाल जाहीर करण्यात आले। सामनाच्या मते मुंबईसह 29 नगरपालिकांचे निकाल व्यापक अराजकता आणि अव्यवस्था दरम्यान जाहीर करण्यात आले। रात्री उशिरापर्यंत मतदानात अनियमितता सुरू राहिली। संपादकीयामध्ये म्हटले आहे की संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर केंद्रित होते, परंतु निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नव्हती असे दिसून आले। या संपादकीय लेखात भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत, ज्यात शाई घोटाळा, ईव्हीएम घोटाळा, पैशांचे वाटप, बोगस मतदान आणि दुहेरी मतदान यांचा समावेश आहे। सामनाचा दावा आहे की भाजपने या सर्व गोष्टींचा वापर करून मुंबई काबीज करण्याचा प्रयत्न सुरू केला। पूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपने केलेले उत्सव हे देखील निवडणूक घोटाळ्याचा भाग असल्याचे वर्णन करण्यात आले आहे। निवडणूक अधिकारी मतदारांची नावे शोधण्यासाठी उघडपणे भाजप ॲपचा वापर करत असल्याचा आरोप या संपादकीय लेखात करण्यात आला आहे। मतदान केंद्रांवर बसून अधिकारी भाजपला मदत करत असल्याचेही दावे समोर आले आहेत। सामना लिहितो की जर अशा तक्रारींवर कारवाई झाली नाही तर निवडणुका घेण्याचा काही अर्थ नाही। त्याऐवजी आमदार, खासदार आणि नगरपालिका अधिकाऱ्यांची थेट नियुक्ती करावी। भाजपने 100चा आकडा ओलांडला तर शिवसेना आणि मनसेने जोरदार टक्कर दिली, असे या संपादकीय लेखात म्हटले आहे। ठाणे, सिंदेकोट, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, पिंपरी, चिंचवड, जळगाव आणि धुळे या नगरपालिकांवर भाजपचे नियंत्रण असल्याचे वृत्त आहे। भाजपच्या अमृतकाल वृद्धावस्था वर टीका करताना सामना लिहितो की न्यायालयात न्याय मिळत नाही आणि निवडणुकीत निष्पक्ष निकाल मिळत नाहीत। पैशाच्या माध्यमातून संपूर्ण निवडणूक व्यवस्थेवर कब्जा करण्यासाठी एक नवीन व्याख्या तयार केली जात आहे, जी लोकशाहीला धोका निर्माण करते। संपादकीयाचा शेवट असा केला आहे की शिवसेना आणि मनसेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केला आणि एक कठीण लढाई लढली। ही लढाई सुरूच राहील। सामनाने स्पष्टपणे सांगितले की मुंबई आणि मराठी अस्मितेसाठीचा लढा कधीही थांबणार नाही। सध्या एवढेच। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।